स्वराज्याची स्थापना आणि स्वराज्याचा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1676 साली झालेला आहे. त्यामुळे आपण 6 जून हा दिवस हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा करतो. शिवरायांचे दैदिप्यमान कार्याचे स्मरण व उजळणी व्हावी, नवीन पिढीला त्यापासून ऊर्जा व प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. हा दिवस फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाही तर हा आपला पूर्ण मराठ्यांचा स्वाभिमान, शौर्याचा आणि एकात्मतेचा प्रतीक आहे. स्वराज्य म्हणजे स्वतःच्या लोकांसाठी, स्वतःच्या संस्कृतीसाठी आणि न्यायासाठी उभं केलेलं राज्य. त्यांनी मावळ्यांना, शेतकऱ्यांना, स्त्रियांना सन्मान दिला. धर्मनिरपेक्षतेचं पालन करताना त्यांनी न्याय आणि नीतीचं राजकारण केलं. आजच्या दिवशी आपण फक्त इतिहासाची आठवण करत नाही तर त्या प्रेरणादायी मूल्यांना आपल्या जीवनात उतरवायची शपथ घेतो. अशा या स्वाभिमानी व मराठी साम्राज्याच्या शिल्पकाराचा राज्याभिषेक दिन आपण हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा करीत आहोत, याचा मला सार्थ अभिमान आहे. व हीच परंपरा आपल्या सोसायटीमध्ये नियमित सुरू राहावी आणि अशी आशा व्यक्त करून मी प्रस्तावनास विराम देते. जय भवानी, जय शिवाजी. त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यात प्रेरणा मिळते आणि शिवाजी महाराजांमध्ये आई भवानीची आठवण झाली नाही असं होणं शक्य नाही. तर आई भवानीचा गोंधळ आता मुली सादर करते. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे, बळकेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अन अंबाबाई गोंधळाला ये. तुळजा भवानी गोंधळाला ये, अन काळूबाई गोंधळाला ये. चौक भरीला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुण भाकितो उद्धार कर गावाचा. अधर्म निर्दाळूनी धर्म हाय तूच रक्षिला. महिषासुर मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी. अंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये.
असे कार्यक्रम तर झालेच पाहिजे, म्हणजे जे आपल्या महाराष्ट्राच्या कल्चरला रिप्रेझेंट करतात. आजकालच्या मुलांना वेस्टर्न कल्चरचं खूप अट्रॅक्शन आहे आणि सोशल मीडियाकडे खूप ते चाललेले आहेत. पण हे अशासारखे कार्यक्रम होणं हे खूप महत्त्वाचे आहे आणि आम्ही निश्चितच अशा कल्चरल प्रोग्रॅम्स आपल्या इथे किती जास्त घेता येईल याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहे आणि हा प्रोग्राम पुढच्या वर्षी अजून मोठ्या प्रमाणामध्ये करायचा आम्ही प्रयत्न करणार आहे. बऱ्याच राजांचा आतापर्यंत राज्याभिषेक झाला, पण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का महत्वाचा आहे? तर हे राजे काही अनुवंशिकतेने, त्यांचे वडील आजोबा हे काही राजे नव्हते, ते अनुवंशिकतेने झालेले राजे नव्हते आणि तरीही पहिले स्वराज्य त्यांनी मिळवलं, सगळे किल्ले त्यांनी आपापले मिळवले आणि त्याच्यानंतर लोकाग्रहास्तव त्यांचा राज्याभिषेक झाला. भूषण म्हणतो, एक कहे कल्पद्रुम है इति पूरत है सर्वकीच चाहे, एक कहे अवतार मनोज को योतन में अति सुंदरता है, भूषण एक कहे मही इन्मुयो राज विराजित बाढ़ महा है, एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह शिवा है, एक कहे नरसिंह शिवा है, एक कहे नरसिंह शिवा है. अफजल खानाला मारण्याचं कारण पण एक देवाज्ञाच होती. विजापूर वरून निघून थेट रायगड आणि पुणे परिसरात यायच्याऐवजी खान तुळजापुरावर गेला. तुळजापूर भवानीला चिथावून दोन शब्दात म्हणाला, बता तेरी करामत, बता तेरी किस्मत, असं म्हणत त्यांनी देवीची मूर्ती फोडली. नंतर माणकेश्वर, पंढरपूर ही महत्वाची देवळे पण फोडली. एक भलाढ्य शत्रू आपल्या स्वराज्यावर चाल करून येत असताना महाराजांनी तुळजाभवानीला प्रार्थना केली. साक्षात त्या अष्टभुजा तुळजाभवानीने शिवरायाला दर्शन दिलं आणि म्हणाली, लेकरा, मी तुझी तलवार होत राहिले, अफजल खानाचा सूड घे, असं म्हणत तलवारीत प्रवेश केला. अर्थात त्यानंतर खानाचं पुढे काय झालं ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. खानानं राजाला लिंगण दिलं आणि दगा केला. खानदा विमान मानला, खानदा विमान मानला, कट्टेरीचा वार त्यानं केला, कट्टेरीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला, शिरखत होता अंगाला, शिरखत होता अंगाला. खानाचा वार उका गेला, खान गडबडला. त्यात महाराजांना ओटामध्ये बिछोड कलीला, ओटामध्ये बिछोड कलीला. वानराचा मारा केला, वानराचा मारा केला. तरटर पडलं पोटाला,
गुलाबीची होवाट लावली गुलाबीची ओवाट मराठशाहीचा मांडला काठही जी मराठशाहीचा मांडला काठही जी मराठशाहीचा मांडला काठही जी मराठशाहीचा मांडला काठही स्वराज्य उभं करायचं काम फक्त शिवाजी महाराजांचं नाही तर ते आपल्या सगळ्यांचं आहे. या भावाने उभी राहिलेली ही माणसं, या माणसांची यादी फार मोठी आहे. बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, तानाजी मालुसरे, सूर्यराव काकडे, रामाजी कांकेरा, प्रतापराव गुजर, निळवंत पिंगळे, रामचंद्र पंत, अनाथ्य विराजीरावजी असे कितीतरी लोक डोळ्यासमोर येतात. सगळ्यांचं स्वप्न एकच, आपल्याला हे स्वराष्ट्र निर्माण करायचं आहे, आपला देश उभा करायचा आहे. शिवचरित्रातून काही शिकायचं झालं तर हे की स्वराज्य आणि देश हा आपल्यालाच उभं करावा लागतो. त्यावर कितीही मोठं संकट यावं, त्या संकटाला तोंड द्यायला मी माझे 100% एफर्ट्स कसे देईल हे महत्वाचं. त्या संकटातून देश बाहेर काढून त्याला पुढे उभा कसा करता येईल हेच आपल्याला. भाईला मुली माती प्रमाणे उरडली मीच शत्रू कस्पटाप्रमाणे इथे रौद्र तांडव स्वरी मांडलेला इथे रौद्र तांडव स्वरी मांडलेला स्मरू नित्य हृदयी श्री हिंदू नृसिंहाराम स्मरू नित्य हृदयी श्री हिंदू नृसिंहाराम. महाराजांनी हे जे रौद्रतांडव मांडलं होतं त्याचा परिणाम जाणता राजा त्या नाटकात फारच उत्तम घेताय. तो चक्क औरंगजेबाचा मुलगी आहे. महाराज औरंगजेबाचा शत्रू आहे, पण नाटकात तो महाराजांबद्दल काय बोलतोय हे आपल्या समोर आम्ही सांगतो. हमने सिवा के लोगों को लाखों की जागीरों का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने उस पर थूक दिया. आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन सिवा के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वे रुकते नहीं, वे झुकते नहीं, वे थकते नहीं और वे बिकते भी नहीं. शिवाजी खाक हैं, चालाक हैं, दगाबाज हैं, नामकुल मगरूर बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन के भी मजहबी कलाम औरत और फकीरों की इज्जत करता है, इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाकर आसमां को छू रही है. इसीलिए हम खुशनसीब है शहजादे कि हमें दुश्मन भी मिला वो शिवा जैसा. महाराजांचे अनेक गुण घेण्याजोगे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं चारित्र्य. स्त्रियांच्या प्रती अत्याचाराने वागणूक, त्याचप्रमाणे स्त्रियांवर अत्याचार झाल्यास ताबडतोब कडक शिक्षा. थोर लावण्य तरीही जळेना जयाचे शील वासनेने ढळेना जयाचे शील वासनेने ढळेना अलंकार जो मागे दोषीला वेला अलंकार जो मागे दोषीला वेला स्मरू नित्य हृदयी श्री हिंदू नृसिंहाराम स्मरू नित्य हृदयी श्री हिंदू नृसिंहाराम. शिवाजी महाराज म्हणजे फक्त महाराज. शिवाजी हा एक मंत्र आहे, स्वातंत्र्य प्रेरकतेचा मंत्र आहे, स्वराज्याचा मंत्र आहे, अभिमानाचा मंत्र आहे. महाराजांनी जो नवनिर्मितीचा पाया घालून दिला आहे. इंग्रजांनी भारत जिंकला तो मुघलांकडून नाही जिंकला, तो मराठ्यांकडून जिंकला. त्याचा पाया महाराजांनीच घालून दिलाय. अहत तंजावर ते तहत पेशावर श्रींचं राज्य आपल्याला करायचंय. अटक ते कटक श्रींचं राज्य व्हावं ही त्यांची इच्छा. मराठ्यांनी पुढे पार खैबर खिंडीपर्यंत धडक मारली आणि महाराजांची ही इच्छा पूर्ण करून दाखवली. पण आज आपण शिवाजी महाराजांना खरंच स्मरतोय का? त्यांनी दाखवलेल्या मार्गावर खरंच चालतोय का? त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य, सुराज्य, न्यायाचं आणि धर्माचं राज्य आज आहे का? बातम्या वाचल्याने कळतं आपण खरंच सुराज्यात आहोत का नाही.
आपण सगळेच शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्यात गुंतलो आहोत. मोटरसायकलवर आणि गाड्यांवर त्यांचे स्टिकर्स लावून जोरात हॉर्न वाजवत फिरतो. कपाळावर चंद्रकोरी लावून आम्हीच महाराजांचे खरे मावळे म्हणून मिळवत असतो. पण हे सगळं करत असताना महाराज आपल्याला आतून खरंच किती कळते. आज जाता जाता आपण फक्त एक संकल्प करून जाऊ की शिवचरित्र वाचूया, ऐकूया आणि त्यावर विचार करूया, त्यावर प्रश्न विचारूया. महाराजांना समजण्याचा आपल्या परीने एक छोटासा प्रयत्न करूया, त्यांच्याकडून थोडं शिकायचा प्रयत्न करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आपल्या हृदयात घेऊन. काही अपवाद वगळता थोडा उत्सवी उन्माद असतो आपल्याकडे आता तर सगळीकडे. नुसता सोहळे होतात, मोठ्या मोठ्या भिंती लागतात म्युझिकच्या आणि त्याचे तिथं नाच केले जातात. हे कधीच अपेक्षित नव्हतं शिवाजी महाराजांना. खरी शिकवण किंवा खरं चारित्र्य दूर राहतं आणि भलतंच काहीतरी विकृत एक समाजापुढे ठेवलं जातं. तळागाळातनं अगदी सोसायटीच्या लेवलला जाऊन जर एक कार्यक्रम करत असतील, महाराजांचं खरं काय ते स्वरूप प्रकट करून दाखवत असतील तर ते खरंच गरजेचं आहे. आपल्याला त्या विकृतीपासून खूप दूर जायचं. मला हिंदू समाज दिनचा असा कार्यक्रम खूप आवडला आणि मला पोयाडा आणि गोंधळ खूप आवडला. असे कार्यक्रम वारंवार व्हावेत. नवीन पिढीसाठी हे आजचा जो कार्यक्रम झाला ना, तसे कार्यक्रम वारंवार व्हावेत. आणि या कार्यक्रमाचं खरंच चीज होईल त्या दृष्टीतून की पुढच्या पिढीने त्यातून काहीतरी संदेश घेऊन त्याचं अवलोकन करावं आणि तो आपला जो हा इतिहास आहे तो पुढच्या पिढीला द्यावा. शिवाजी महाराजांचा